दिनेश गोलंदाज मार्क वरती 44 धाब्यांचं टार्गेट ठेवलंय. 18 बॉल 44 धाबा. थोडस समीकरण कठीणही वाटतंय तितकं सोपंही वाटतंय. ओ यावेळेस चापट दिले आणि बॉल निघून जाईल सीमा पार. हा ठोकलाय चापट्या षटकार. ठोकणी द्या. क्रिकेटचा चांगला फटका आपण पाहिला. आता जर दादा या धावा म्हटलं तर लगेच कालच्या रात्रीमध्ये बीड संघ खेळत होता त्या टीमची आठवण झाली. 18 बॉलमध्ये 45 धाव्यांची गरज होती विरोधी टीमला. त्या धावा देखील मला वाटतं 10 ते 11 बॉलमध्ये चेस गेल्या होत्या. पण तो आज ते समीकरण रचलं जाईल का इथे या मैदानाच्या आतमध्ये. अजून एक आलाय षटकार. नाही ना बॅट म्हणलं काय खैस का काय लागलाय. हेरा अंपर बाबा दूर या का. मेन अंपरला भिरतड पण लेग अंपरला भिरतडला ना मग बेकार काम होईल. ओहो यावेळेस अजून एक बॉल. कमालीची फलंदाजी आपण पाहतोय. काय नाही बॉलर हे चॅटिंगचा प्रॉब्लेम आणि काय नाही. हो रातभर गोदडे टुई पुई उई हा हू आणि काय नाही. परंतु गोलंदाजाला इथून सावरावा लागेल. 2 षटकार आले 1 चौकार आलाय. कपालीची फलंदाजी. ओ यावेळेस ए बॉल गवसाय जाऊ नका का. येट तेट नाही त्याला डायरेक्ट खोपिवलेलं गेले. आता काय सांगायचं आहे. रट्टा दिलाय दादा टमक्यान. बेंबेल पार बॅटमनच्या कळ लागली वया. चला बॉल नवीन मैदानाच्या आतमध्ये पुरवा. दादा मी आधीच म्हटलं होतं रात्री आपण ज्या बीड टीमची गोलंदाजी पाहिली त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल का आज. कारण त्यांच्या विरोधात टीम खेळत होती. मला वाटते 11 ते 10 बॉलमध्ये 45 धाव्यांचं टार्गेट चेस केलं होतं. अगदी विचार केला तर तोच दृश्य तोच नजारा पाहायला मिळेल का यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर भिंगार टीमची चांगली फलंदाजी आपण पाहतोय मित्रांनो. मेडिकल डॉक्टर जर तुम्ही तसे दमले असेल तर व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. तुमच्या कराटावरती एक बॅग आहे. त्या बॅगेत काय आहे ते आम्हाला ठाऊक नाही आहे. स्प्रे आहे की बँडेज आहे की इंजेक्शन आहे. ओ यावेळेस फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक दूर वरून आणि इथे घडलं काय. प्रयत्न भरपूर चांगले आणि ते बघता बघता यस चौकार आला इथे. प्रयत्न भरपूर चांगले राहिले क्षेत्ररक्षणाचे आणि बघता बघता या बॉलवरती देखील आलाय चौकार. जर म्हटलं तर 3 षटकार आणि 2 चौकार. धाबा धाव फलकावरती 26 धाबा. 26 धाबा मित्रांनो आपण पाहतोय. या फलंदाजी आपण पाहतोय. बॅटमन तुला बॉल काय फुटबॉल आवडा मोठा दिसत हो का. तकट बॉल हुकत नाही ना बाबा या मोकार हानीत. ओ नाही टाळ्या कोणा करून बॅटमन करून होत्या का बॉलर करून होत्या. बॅटमन करून यस थँक्यू. बघा डॉट बॉलाला तरी का होईना परंतु धावा देखील तितक्या आल्या पहिल्या षटकामध्ये. कमालीची फलंदाजी राहिली आणि त्या पहिले षटक इथे संपलंय. पहिल्या षटकानंतर धावा धाव फलकावरती 27 धावा धाव फलकावरती 12 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. अजूनही कमी समजू नका मित्रांनो. अजूनही कमी समजू नका. 12 बॉल आणि 17ची गरज आहे. एखादा विकेट जर इथे मिळवला तर नक्कीच सामना खूप चांगला पाहायला मिळेल. तो म्हणजेच खऱ्या अर्थाने बदलापूर करवई टीम
गोलंदाजी ते कंजूसी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जरी धावा खर्च भरपूर झाल्या तरी इथून पुढे या दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. अतिश गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतोय. दुसरे षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. ओ दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील कमालीची पाहायला मिळते. यावेळेस बॉल निघून जाईल सीमा पार. चवकार ठोकडीच्या अगदी विचार केला तर चला लगेच स्पीडअप ठेवा मॅच. ओहो यावेळेस चिकन पकोडा शॉट. काय सांगाय चिकन पकोड वाले बाबा हे नाही कल हेच बॉल पडला ना 7-8 गडी भुजवून टिकशील तू. कमी नाही. काय सांगायचं आहे. षटकार चांगला आलाय. अगदी विचार केला तर मित्रांनो चांगला फटका पाहायला मिळालाय. एक डावखोर हाताचा गोलंदाज होता. चांगला फटका पाहायला मिळालाय तिथे. नशीब काजूचे आड दुकान मांडला हा का नाही मग बेकार काम झालं असतं. ओ यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि बॉल निघून जाईल सीमा पार. षटकार या मैदानावरती या सामन्यामध्ये षटकार आणि चौकाराची आतिषबाजी पाहायला मिळते. अजूनही या बळावरती ओ यावेळेस क्रॉस द लाईन फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि बॉल निघून जाईल सीमा पार. चौकार आणि मॅच होते इथे फिनिश. ओ 46 धावा एकट्या फलंदाजाचे. बॉल किती खेळलाय 10 बॉल आणि 46 धावा. मला वाटतं अजून एक बॉल असता तर अर्धशतक नक्कीच गाठला असता. येस मेन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय खऱ्या अर्थाने मित्रांनो. आपण पाहू शकाल ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये 46 धावा पाहायला मिळाल्या तोच ठरलाय फलंदाज. धीरज ठरलाय सामन्याचा सामनावीर.